नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की विशू हा शुभ्राला सगळ्यांची ओळख करून देत असतो आणि तो अगस्त्यकडे बघून म्हणतो की आणि हा माझा लाडका भाऊ अगस्त्य, आणि श्रीकडे बघून म्हणतो की आणि तो श्रीकडे बघून अचानक थांबतो आणि एकदम शॉक होऊन म्हणतो, ए टीचर ताई. हे ऐकून सगळेजण शॉक होऊन विशूकडे बघायला लागतात. आता यानंतर श्रीलासुद्धा काहीतरी आठवतं. श्रीला आठवतं की विशूला एका ठिकाणी हातपाय बांधून ठेवलेलं असतं आणि तो खूप ओरडत असतो की मला दारू द्या, दारू द्या. आता कडे बघून सगळेजण शॉक होतात आणि श्रीसुद्धा विशूकडे बघायला लागते. हे सगळं बघून सुलक्षणाताई विशूला म्हणतात की टीचर ताई. त्यानंतर आता स्वीटी वहिनी मयुरी वहिनींना म्हणतात की या आई पण ना असं कसं शुभ्राला अचानक विशूची बायको म्हणून घेऊन आलेत. मग मयुरी वहिनीसुद्धा म्हणतात की हो ना, मला तर काहीच कळत नाही आहे. मग सुलक्षणाताई रागाने मयुरी वहिनींना आणि स्वीटी वहिनींना म्हणतात की काय खुसूरफुसूर चालू आहे तिकडे. तेव्हा पृथ्वीदादा खुणावून मयुरी वहिनींना शांत बसायला सांगतात. मग पृथ्वीदादा विशूकडे बघून म्हणतात की तरी बरं हा विशू, माझं हृदय तुझ्या मयुरी वहिनीकडे आहे, नाहीतर मला हार्ट अटॅकच आला असता तुझं हे सरप्राईज बघून. मग विशू म्हणतो की दादा, मग मी कशासाठी आहे, मी ना डायरेक्ट यमाला वॉर्निंग दिलं असतं. आणि म्हणतो की विशू म्हणजे नो इशू. तर शुभ्रा हळूच फुटफुटत म्हणते की इशू तर आत्ता सुरू होणार आहे. यावर विशू शुभ्राला म्हणतो की काय काय म्हणालीस का तू. तर शुभ्रा म्हणते की नाही नाही, कुठे काय. आता विशू सगळ्यांकडे बघून म्हणतो की तुम्ही सगळेजण असं का बघत बसलाय आणि काय झालं, नाही आवडलं का माझं सरप्राईज. त्यावर आदित्यदादा म्हणतात की नाही, तसं नाही आहे, मागील काही दिवसात इतके सरप्राईज मिळाले आहेत ना, त्यामुळे तुझ्या या सरप्राईजचं फार काही वाटलं नाही आणि तू नव्हताच ना, तेव्हा कळेल तुला, हळूहळू कळेलच सगळं. मग पृथ्वीदादा म्हणतात की अरे सरप्राईज आवडलं तुझं, पण हे असं अचानक. आणि पृथ्वीदादा सुलक्षणाताईंना विचारतात की आई विशूचं लग्न म्हणजे. मग सुलक्षणाताई रागाने पृथ्वीदादाकडे बघायला लागतात. त्यावेळेस पृथ्वीदादा म्हणतात की म्हणजे चांगली गोष्ट आहे, तू एका आगाऊ मुलाला बंधनात अडकवलं आणि आम्हालाही सांगितलं असतं तर आम्ही आलोच असतो की सगळे. नाही म्हणजे अचानक कसं काय ठरलं, तू विशूला कसं काय तयार केलं लग्नासाठी, आणि विशूला तो नाही म्हणत होता लग्नासाठी. यावर सुलक्षणाताई म्हणतात की नाही, आम्ही अचानक हा निर्णय नाही घेतला आहे पृथ्वी, पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. कसं असतं ना पृथ्वी, की प्रत्येक आई स्वतःच्या मुलाच्या भवितव्याचा चांगलाच विचार करते आणि विश्वासाठी सुद्धा जो योग्य आहे तोच निर्णय आम्ही घेतला आहे आणि आम्ही कोणता निर्णय घ्यावा यासाठी आम्ही कोणाला बांधील नाही आहोत. आणि ते मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनीकडे बघून म्हणतात की मयुरी, स्वीटी, तुम्हाला काही वेगळं सांगायला हवं आहे का. जा औक्षणाची तयारी करा. ही मुलगी घरात आली तेव्हा किती पुढे पुढे करत होता तुम्ही, मग आत्ता काय झालं आहे, जा लवकर. मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी यावर काहीच बोलत नाहीत. मग सुलक्षणाताई रागाने म्हणतात की असं पुतळ्यासारखं काय उभे आहात तुम्ही, आम्ही सांगितलेलं अजून कळलं नाही का तुम्हाला, जा सांगितलं ना. मग यानंतर मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी औक्षणाची तयारी करायला जातात. आता यानंतर विशू श्रीकडे बघून म्हणतो की टीचर ताई तू इथे कशी. सुलक्षणाताई परत विशूला रागाने विचारतात काय चाललं आहे तुझं आल्यापासून, टीचर ताई टीचर ताई, तू ओळखतोस का हिला. तर विशू म्हणतो की ऑफकोर्स चांगलंच ओळखतो. हे ऐकून सगळेजण शॉक होतात. शुभ्रासुद्धा एकदम टेन्शनमध्ये येऊन विशूला विचारते की कसं काय. तर विशूला काहीच बोलता येत नाही. तर तो मम्मा करत म्हणतो की ते मी. मग सुलक्षणाताई रागाने विशूला म्हणतात की अरे बोल ना, कसं काय ओळखतोस हिला. तर विशू म्हणतो की अगं आई, ते नाही का वसुंधरा क्लिनिक. यावर सुलक्षणाताई लगेच विषय चेंज करण्यासाठी म्हणतात की हो हो बस बस कळलं आम्हाला पुरे. शुभ्राला काही समजत नसतं. मग विशू शुभ्राकडे बघून म्हणतो की ॲक्च्युली तिथे ना टीचर ताई यायची आणि ती खूप मोठी स्टोरी आहे, सांगेल मी तुला नंतर. शुभ्रा मनातच म्हणते ओ गॉड, काय चाललं हे सगळं, आणि ही श्री आहे की न्यूजपेपर, हिला सगळेच कसं काय ओळखतात, आणि मी ज्याच्या जीवावर या घरात आली आहे तो सुद्धा श्रीचंच गुणगान गातोय, मी राहिले बाजूला, याला पण त्या श्रीचाच पुळका. आता सुलक्षणाताई विशूला आणि शुभ्राला म्हणतात की या आतमध्ये या.
मयुरी वहिनींना स्वीटी वहिनींना ओरडून म्हणतात की केव्हा येणार आहात तुम्ही, की आम्ही येऊ. मग मयुरी वहिनी आणि स्वीटी वहिनी औक्षणाचं ताट घेऊन येतात. शुभ्रा त्यांना थांबवत म्हणते की 1 मिनिट थांबा. नाही म्हणजे तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात ना, तुम्ही नका करू ते सगळं. आणि माझी अशी इच्छा आहे की श्रीने माझं स्वागत करावं. आणि शुभ्रा श्रीकडे बघून म्हणते करशील ना श्री. मग श्रीसुद्धा शुभ्राला म्हणते की हो त्यात काय करीन की. मग श्री शुभ्राचं औक्षण करण्यासाठी शुभ्राजवळ येते. शुभ्राला श्रीकडे बघून आठवतं की कसं शुभ्राने श्रीचे पाय धुतले होते देशमुख यांच्या घरात असताना. आता श्री शुभ्राचं औक्षण करते. जेव्हा श्री शुभ्राचं पाय धुण्यासाठी खाली वागते तेव्हा शुभ्रा श्रीला म्हणते की श्री याला म्हणतात संधी पटकवणं. साधली की नाही संधी, मी आले की नाही निंबाळकरांच्या घरात तुझ्या नाकावर टिचून. मग श्री शुभ्राकडे बघायला लागते. त्यावेळेस शुभ्रा म्हणते की अगं अशी काय बघतेस, कर ना. मग श्री शुभ्राचे पाय धुते. मग सुलक्षणाताई शुभ्राला आणि विशूला म्हणतात की चला आता आत या. मग शुभ्रा माप ओलांडून आत येते. सुलक्षणाताई म्हणतात की हे या घरातलं शेवटचं लग्न, आणि शेवट का असे ना गोड झाला ना. एक तरी सून माझ्या मनासारखी माझ्या पसंतीची आली या घरात. मग अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो पसंतीची म्हणजे, नाही मला याचा अर्थ कळला नाही आई. मग सुलक्षणाताई अगस्त्याला म्हणतात की अगस्त्य पुन्हा पुन्हा मला हे सांगायला लावू नकोस, तू हुशार आहेस. मग अगस्त्य म्हणतो की आई अगं पण मला हे कळायला पाहिजे की पसंतीची म्हणजे काय. आणि तू ज्या मुलीशी लग्न करायला सांगितलं त्याच मुलीशी लग्न केलं आहे ना मी. जर ही गोष्ट मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे केली तर पसंतीचं कळलंच नाही मला. यावर सुलक्षणाताई अगस्त्याला म्हणतात की हो इतकं म्हणणं ऐकतोस तू आमचं. मग अगस्त्य म्हणतो की हो ऐकतो ना सगळं. यावर सुलक्षणाताई म्हणतात की मग आम्ही आत्ता सांगतोय तुला की या मुलीला सोडून दे. आत्ता ऐकणार आहेस का, तू सोडणार आहेस हिला. सगळेजण सुलक्षणाताईंकडे बघायला लागतात. मग आदित्यदादा सुलक्षणाताईंना म्हणतो की आई अगं काय बोलतेस तू, आणि लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो का, आज मांडला उद्या मोडला. मग सुलक्षणाताई आदित्यदादांना रागात म्हणतात की आता तू शिकवणार आहेस का आम्हाला. आणि ते श्रीकडे बघून म्हणतात की 2 दिवसात चांगलीच पट्टी पडवली आहेस तू यांना, सगळेच आमच्या विरोधात बोलायला लागलेत. मग ते म्हणतो की प्रश्न विरोधाचा नाही आई. मग सुलक्षणाताई म्हणतात की मग काय विषय आहे. मग अगस्त्य म्हणतो की जसं माझं लग्न झालंय तसंच या दोघांचं झालं आहे ना, देवा बामणाच्या साक्षीने तुझ्या संमतीने, मग काय प्रॉब्लेम आहे. यावर सुलक्षणाताई एकदम चिडून अगस्त्यावर ओरडून म्हणतात की अगस्त्य. तर शुभ्रा इकडे खूप खुश झालेले असते हे सगळं बघून. विशू मनातच म्हणतो की अगस्त्य आणि टीचर ताईचं लग्न. अगस्त्य म्हणतो की सॉरी आई पण तू जे काही बोलतेस ना ते चुकीचं बोलतेस. यावर विशू अगस्त्याला म्हणतो की अगस्त्य तू जे काही बोलतेस ना ते मग अगस्त्य विशूला म्हणतो की तू या सगळ्यांमध्ये नव्हतास, तुला माहीत नाही. यावर विशू अगस्त्याला म्हणतो की अगस्त्य तू जे काही बोलतोयस ना ते चुकीचं बोलतोयस. मग अगस्त्य विशूला म्हणतो की तू या सगळ्यांमध्ये नव्हतास विशू, तुला काहीच माहिती नाही आहे तर गप्प बस. मग विशू म्हणतो की मला ते सगळं नाही माहिती, पण आईशी तू या भाषेत बोलायचं नाही आहे. मग अगस्त्य विशूला म्हणतो की म्हणजे आई जे काही बोलली ते बरोबर आहे, म्हणजे काही चुकलं नाही आहे का तिचं. तर विशू अगस्त्यावरती ओरडून म्हणतो की अगस्त्य बस. मग विशू सुलक्षणाताईंना म्हणतो अगं आई तू पण काय, आणि आत्ता आलोय ना आम्ही, शांत हो जरा आणि चल आपण आज जाऊन बोलूया. मग सुलक्षणाताई श्रीकडे रागात बघत म्हणतात की बघितलं ना तुझं पाऊल या घरात पडलं आणि या घरात वाद सुरू झाले, आणि आई मुलामध्ये भांडण लावतेस, तू भावाभावांमध्ये भांडण लावतेस, आणि हे सगळं ठरवून केलंस ना तू आणि तुझ्या बाबांनी. आता हे ऐकून श्री एकदम चिडून म्हणते की बाईसाहेब तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग तुम्हाला जे वाटते ते मला बोला पण माझ्या बाबांना काही बोलू नका. हे बघून अगस्त्य श्रीवरती ओरडून म्हणतो की श्री बस ना आता. मग सुलक्षणाताई सुद्धा अगस्त्याला म्हणतात की बघितलं ना अगस्त्य, 2 दिवस नाही झाले या मुलीला घरात येऊन, आणि ती कशी बोलते कशी वागते, आणि या असल्या मुलीकडून काय अपेक्षा ठेवणार आहे आम्ही. कधी नव्हे ते सगळं मिळालं तर लुबाडून घेते हे सगळं. मग अगस्त्य सुलक्षणाताईंना म्हणतो आई बोललोय ना मी श्रीला आता. यानंतर सुलक्षणाताई तिथून रागाने निघून जातात. मग अगस्त्य विशूजवळ येतो आणि विशूला म्हणतो की अभिनंदन, आणि तो शुभ्राला सुद्धा म्हणतो की शुभ्रा कॉंग्रॅच्युलेशन, फायनली तू निंबाळकर झालीस हा. मग अगस्त्य तिथून निघून जातो. शुभ्रा इकडे मनातच म्हणते नशीब आडनाव तरी लागलं. विशू शुभ्राकडे बघून म्हणतो की काय, तर शुभ्रा म्हणते की काय नाही. यानंतर शुभ्रा श्रीकडे बघते, श्री तिथेच उभी असते.
मग शुभ्रा श्रीला म्हणते की काय आहे श्री, मी या घरात सून म्हणून आले, आनंद घेऊन आले आणि तू काय केलं, सगळ्या आनंदावरती पाणी ओतलं. श्री तू हे असं करायला नको होतं. मग मयुरी वहिनी शुभ्राला आणि विशूला म्हणते की चला तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. शुभ्रा मयुरी वहिनींना म्हणते की मला भूक नाही आहे आणि विशूला म्हणते की विशू डार्लिंग आपली रूम कुठे आहे. तर विशू स्वीटी वहिनींना म्हणतो की वहिनी हिला माझी रूम दाखवा ना. मग स्वीटी वहिनी शुभ्राला घेऊन जातात. मयुरी इकडे सगळ्यांना म्हणते की चला हातपाय धुवून घ्या, जेवायला वाढते मी. मग सगळेजण तिथून निघून जातात. श्री आणि विशू तिथेच थांबलेले असतात. मग विशू श्रीकडे येतो आणि खूप आनंदाने म्हणतो की काय मग टीचर ताई कशी आहेस तू. मग श्री विशूला म्हणते की मी आनंदात. मग विशू श्रीला विचारतो की हे सगळं इतक्या घाईत झालं की मलासुद्धा काहीच कळलं नाही. ॲक्च्युली ना मला अजून तिचा स्वभावसुद्धा माहीत नाही आहे, आम्ही नीट बोललोसुद्धा नाही अजून. तिचे विचार आवडीनिवडी सगळं जाणून घ्यायचं आहे मला. पण टीचर ताई तिला माझ्या सवयींबद्दल प्लीज सांगू नकोसा. मग श्री विशूकडे बघायला लागते. तर विशू श्रीला म्हणतो की म्हणजे इतक्याच सांगू नकोस, हळूहळू मीच सांगणार आहे सगळं. मग श्री विशूला म्हणते की नाही मी काहीच नाही सांगणार, तुम्ही काही काळजी करू. आणि हो तुम्हा दोघांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मग विशू म्हणतो की हो त्याची खूप गरज आहे, म्हणजे माझं पास्ट फ्युचर प्रेझेंट सगळ्यांची भेळ झाले आणि मी येतो असं म्हणून विशू तिथून निघून जातो. इकडे श्री खूप टेन्शनमध्ये येऊन विचारात पडते आणि म्हणते की शुभ्राचं याच्याशी लग्न हा योगायोग असूच शकत नाही. काहीतरी तिच्या मनात आहे, कारण तिचं या घरात येण्याचा हेतू काही ठीक वाटत नाही आहे मला. काय असेल तिच्या मनात. आता यानंतर आपण इकडे पाहतो अगस्त्य त्याच्या रूममध्ये खूप टेन्शनमध्ये उभं असतं. त्याचवेळी श्री तिथे येते. अगस्त्यकडे बघून श्रीला आठवतं की सुलक्षणाताई श्रीला म्हणाल्या की आई मुलामध्ये भांडण लावतेस, तू भावाभावांमध्ये भांडण लावतेस. श्री अगस्त्यजवळ येते आणि अगस्त्याला म्हणते की अगस्त्य, आणि अगस्त्याला म्हणते अगस्त्य पाणी पी. त्यावर अगस्त्य काहीच बोलत नाही. मग श्री अगस्त्याला अजून एकदा बोलते की अगस्त्य पाणी पी. यावर अगस्त्य एकदम जोरात श्रीवरती ओरडून म्हणतो की श्री नको आहे प्लीज. अगस्त्यला असं चिडताना बघून श्री त्याच्याकडे बघायला लागते. मग अगस्त्य थोडा शांत होतो आणि म्हणतो की सॉरी. यानंतर श्री अगस्त्याला म्हणते की तुझा असा चिडलेला चेहरा पहिल्यांदा पाहिला आहे मी अगस्त्य. प्रत्येक गोष्ट समजून विचार करून बोलणारा तू, आज तुला माझ्यामुळे काही बोलता येईन असं झालं आहे. फक्त बाईसाहेबांच्याच नाही तर मी अख्ख्या घराच्या आनंदावर विरजण घातलं आहे ना. पण अगस्त्य आई अंबाबाईची शपथ माझ्या मनात खरंच असं कधीच नव्हतं. मला माहिती आहे तुला या सगळ्यांचं खूप वाईट वाटतं आहे, खरंच सॉरी. मग अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री तू का असं करते, खरंच मला काहीच कळत नाही. मग श्री अगस्त्याला म्हणते की कारण मला माहिती आहे बाईसाहेबांना मी कधीच आवडली नाही. मला तर असं वाटायला लागले की त्यांना हे लग्न पण कधीच मान्य नव्हतं. मग त्यांनी का शुभ्राला उठवून मला त्या भोवल्यावरती चढवलं आणि त्यांना हे लग्न कधी मान्य नव्हतं आणि कधी नसेलही असंच मला वाटायला लागले. मला एक कळत नाही आहे की त्यांनी तुझ्या शेजारी मला का बसवलं. म्हणजे धनाजी गायकवाड यांची मुलगी शुभ्रा नाही मी आहे हे समजलं म्हणून त्यांनी हे लग्न लावलं का. नाही, हे समजलं असेल म्हणून त्यांनी हे लग्न तर लावलं नसेल असं नाही वाटत मला. काहीतरी वेगळं कारण असणार म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. काहीच कळत नाही आहे मला की कारण काय आहे नक्की. अगस्त्य श्रीकडे बघत असतो. श्री विचार करत असते की नक्की सुलक्षणाताईंनी असं का केलं असेल. आणि आजचा भाग इथेच संपतो.